सुलतान. अप्रतिम गोलंदाजी केली सुलतान यांनी. आता पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळते बाउंड्री पलटन्स त्यांच्या विरुद्ध आहेत ऍडव्हेंचर बॉईज. बाउंड्री पलटन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी ऍडव्हेंचर बॉईज संघाला. सुमित मागच्या मॅच मध्ये नव्हता, या ठिकाणी फलंदाजीला आलाय. सोबतच अभिषेक आंगणे आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये थोडीशी खराब सुरुवात केली होती, या ठिकाणी मात्र नवीन मॅच आहे, नवीन जिद्दीने खेळण्याची संधी आहे. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. दोन्ही संघांना पुढच्या फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर ही मॅच जिंकणं खूप आवश्यकतेच आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन. सामन्याकडे वळूया आपण. अभिषेक कांगणे त्यासोबतच सुमित भिंगार देवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचचा प्लेचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. रोहन डावखुरा गोलंदाज, मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा या ठिकाणी अभिषेक आंगणेचा गडी बाद होतोय. मागच्या मॅच मध्ये देखील बाद झाला, या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर बाद झालाय. एक मोठा झटका लागतोय ऍडव्हेंचर बॉईज संघाला. आज बॅट काहीशी शांत दिसते अभिषेक याची. रोहन यांनी मात्र मोठा गडी बाद केलाय. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. नवीन फलंदाज अखिलेश. अखिलेश नवीन फलंदाज. गोलंदाजी अप्रतिम होते या ठिकाणी. चेंडू काहीच समजत नाही या फलंदाजाला. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. एक आक्रमक फलंदाज अखिलेश. मला वाटतं आपल्या नेचर विरुद्ध बॅटिंग जर त्यांनी केली तर थोडसा प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात फलंदाजाला, पण तो आक्रमक आहे आणि नक्कीच आक्रमक फलंदाजी जर त्यांनी केली तर कुठेतरी एक पॉझिटिव्ह.
22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. रोहन चांगली गोलंदाजी केली. अखिलेश लॉफ्ट केल्या चेंडूला, हवे चेंडू आहे, झेलची संधी आहे, पाहायचंय झेल होते का. चांगला अटेम्प्ट होता. मला वाटतं विराज आहेत त्या दिशेने. आणि आपण जर पाहिलं पहिलं षटक अप्रतिम आतापर्यंत हाताळलं गेलं. केवळ मला वाटतं 2च धावा आल्या आहेत. एक महत्वपूर्ण गडी जरूर बाद झाला या षटकामध्ये. अजून विराज कमरे नवीन गोलंदाज. पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 3 धावांवर धावसंख्या धावून पोहोचते. सुमितला स्ट्राईक वर येणं खूप गरजेचं आहे. सुमित देखील पहिली मॅच खेळतो आजच्या दिवसातील आपली संघासाठी ऍडव्हेंचर्स क्लब. सुमित देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. विराज गमरे चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी फलंदाजी देखील अप्रतिम केली होती. वेगाने टाकला चेंडू. शरीराचा वेध घेत मला वाटतं यष्टिरक्षकाच्या शरीराला लागला चेंडू. स्ट्राईक रूट चेंज करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला फिल्डर नव्हता, त्या कारणाने थ्रो देखील त्यांनी केला नाही. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एका धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवर. सुमित अपेक्षा आहे या खेळाडूकडून चांगली फलंदाजी करेल. आपल्या टीममेट्सला पूल केला जातोय. चेंडू हवे, चेंडू जाईल. मिस टाइम होतोय चेंडू. जेल मात्र सुटलाय. जीवनदान मिळतंय सुमितला. ही अपेक्षा नव्हती विराज यांच्याकडून. या अगोदर एक चांगला अटेम्प्ट केला त्यांनी. त्यानंतर या ठिकाणी स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल मात्र सुटलाय. एक जीवनदान मिळालं सुमितला. या जीवनदानचा कितपत फायदा उचलतो हे देखील पाहावं लागणार आहे. जबरदस्त चेंडू होता. खोलवट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र हलक्या रीतीने खेळून काढलाय. एक धाव मात्र मिळेल. रबर बॉल आहे. दोन्ही ट्रॅव्हल थोडं जास्त होतोय. टायमिंग करणं खूप महत्वाचं आहे चेंडूला. धावसंख्या झाली ती 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज पायसे प्रशांत. प्रशांत कुमतेकर. वॉल पुढील षटक हाताळताना पाहायला मिळेल. स्ट्राईक रूट करतोय अखिलेश.
पुढे फटकारचा प्रयत्न, लॉंग ऑन चेंडू जाईल, चेंडू फील्ड होतोय, एक धाव मात्र मिळते. स्ट्राईक रूट चेंज होतोय, स्ट्राईक वर येतो सुमित, एक जीवनदान मिळालंय, धाव संख्या झाली ती 8. राहुल 11 त्यासोबतच ओवी पॅकर्स हे दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. चांगला चेंडू होता या ठिकाणी, मात्र डीप कव्हरच्या चेंडू झेल मात्र पुन्हा एकदा सुटतोय. दुसरं जीवनदान मिळालं होतं, त्याच चेंडूवर मात्र धावचीत होतोय सुमित. नवीन फलंदाज यश राणे सुमित याची जागा घेण्यासाठी सज्ज होताना. धावसंख्या मात्र थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गास आहे, धावसंख्या केवळ 9 धावसंख्येवर लागली आहे, धाव फलकावर लागली आहे. 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेत, सुमित अभिषेक आंगणे. पाहूया कुमतेकर कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. या अगोदर आपण जर पाहिलं केवळ 2च धावा दिल्या आहेत त्यांनी, आणि चान्स जरूर क्रिएट होता. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल एका धावेसाठी. यश राणेच्या बॅट मधून स्ट्रोक जरूर येतो या ठिकाणी, मात्र कावकरचे चेंडू मात्र पुन्हा एकदा झेल सुटते. संकेत संकेतच्या हातातून झेल सुटलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये एक जबरदस्त झेल तरी टिपला होता, या ठिकाणी मात्र तरी सोप्पा झेल सोडलाय. यशाला मात्र जीवनदान. वेगाने टाकला चेंडू, टप्पा पडला थोडासा बाहेर येतोय, वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव देखील मिळेल, एका अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. फ्लाइटेड चेंडू होता, पुढे टाकलाय या ठिकाणी, मात्र चेंडू जोपर्यंत फील्ड होईल एक धाव पूर्ण. दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातो वेगाने अतिशय, रन आउट संकेत आंगणे. धावचीच्या स्वरूपात आणखीन एका गाड्याचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. अखिलेश तंबूत परततोय, मिसकम्युनिकेशन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. यश चपळाईने धावला, असं वाटलं होतं 2 धावा कदाचित होऊ शकल्या असत्या, पण थ्रो मात्र बॅटरच्या एंडला गेला आणि अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला मिळालं संकेत आंगणेच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 13. नवीन फलंदाज मनीष. तेरा आकडा अशुभ मानला जातो, पण पाहायचं आहे 3 षटकांमध्ये धावसंख्या 13 झालेली आहे आणि शेवटच्या 10 चेंडूंमध्ये यश राणे गोलंदाजी मार्कवर ऋतिक. अप्रतिम स्ट्रोक होता या ठिकाणी, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, एक धाव मात्र मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती
14 या धावसंख्येवर. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दो फुलटा चेंडूचा भिरकवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. बॅट आणि चेंडूचा काहीसा नीटचा संपर्क झाला नव्हता. एक धाव मात्र मिळेल. मनीष पवार स्ट्राईक वर येतोय आणि मनीष पवारला देखील पारितोषिक आलेले आहे. 2 षटकार जर सलग ठोकले तर किशोर आणि शशी यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. लो फुलटा चेंडू होता. चांगल्या रीतीने खेळून काढलाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत फिल्डर तोपर्यंत चेंडू फील्ड करतोय सत्ती. एक धाव मात्र घेण्यात यश येत आहे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. कुठेतरी जखडून ठेवलंय फलंदाजांना या सामन्यामध्ये. चांगली या अगोदरची मॅच आपण जर पाहिली, हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये आपल्याला 6 चेंडू 6 षटकार देखील पाहायला मिळालं, अर्धशतक देखील पाहायला मिळालं आणि थोडस थांबलेत गोलंदाज. पण या ठिकाणी मात्र थोडीशी लो स्कोरिंग मॅच होऊ शकते कारण की 4थं षटक मार्गास्त आहे. ऋतिक बॅट त्या दरम्यान चांगला स्ट्रोक येतो, पाहायचंय षटकार येतोय यश राणेच्या बॅट मधून. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. जबरदस्त लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला जातोय. पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 2 षटकार येत आहेत. ऋतिकचं मला वाटतं 16 धावांचं षटक. रितेश पांडे कुठे असेल व्यासपीठावर यायचंय. रितेश पांडे बिट्टू पांडे हे देखील एक लेजंड खेळाडू आहेत. ही स्पर्धा आता खेळताना पाहायला मिळत नाही. मला वाटतं त्यांनी क्रिकेटमधून थोडस दुरावलेलं पाहायला मिळत आहेत बिट्टू पांडे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी मार्गवर सौरी. धावसंख्या झाली 29. या ठिकाणी मात्र मुसळी घेते चेंडूनी. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतो चेंडू. वाईटचा इशारा मागतोय फलंदाज पण लेवलला चेंडू होता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र मनीषला तंबूत परतावं लागेल. स्लॉग ओव्हर आहे. नक्कीच यशला स्ट्राईक वर येणं खूप गरजेचं होते. अगोदर त्यांनी 2 षटकार देखील ठोकले होते. धावसंख्या झाली ती
29-29. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार जरी आले तरी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण की त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश मसूरकर उर्फ बंड्या. धावसंख्या स्थिर राहते 29 धावांवर. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या जाते ती 30 धावांवर. चांगली गोलंदाजी होते. आपण जर षटकाचा विचार केला, स्लॉग ओव्हर आहे, कुठेतरी मोठे फटके मारण्याची जबाबदारी होती फलंदाजांवर, ती मात्र पार पाडली जात नाही. दादा पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. एकदा मात्र 22 स्वरूपात मिळेल. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर्स मध्ये मोठे फटके नक्कीच येतात. त्याच नादामध्ये या ठिकाणी चेंडू देखील डॉट खेळले जात आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रथमेश स्ट्राईक वर आहे आणि 32 धावांचं लक्ष आहे. केवळ 31 धावा धावफलकावर लावल्या आहेत. 32 धावांचं मापक आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. ऍडव्हेंचर क्लब संघाने ठेवलंय ते म्हणजे
पहिला चेंडू भिरकावून दिला जातो. पायस नो मॅच लँड चेंडू जाईल. वन बाउंड चेंडू फील्ड होतोय. एक धावावर मात्र समाधान मानावं लागेल. एका धावांनी मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे. पुन्हा एकदा वेगाने टाकले चेंडू. या ठिकाणी मात्र कट केला ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव मात्र मिळते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. 2 धावांवर जाऊन पोहोचते. त्यांना माहिती आहे काही घाई करण्याची गरज नाही. एका दुसरा षटकार जरी आला तरी सहजरित्या रन चेस होऊ शकतो. या दरम्यान पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. मिसफिल्ड झाली आहे. 4 धावा मात्र मिळतील आणि कुठेतरी मला वाटतं लो स्कोरिंग मॅच आहे अशा प्रकारची अपेक्षा नाही आहे. तर आता आपल्यात उपस्थित आहेत नितीन शेट्टे उर्फ पापडी. व्यासपीठावर यायचं मी तुम्हाला विनंती करतो. एक लेजंड खेळाडू आहेत. तर मिसफिल्ड झाली आहे. मला वाटतं गरज नव्हती. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला जातोय. आउटसाइड लेगचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल आणि कमी रन संख्या असताना तुमच्याकडून चुका झाल्या नाही पाहिजेत. विनोद एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चूक झाली. गॅदर करायला गेले मला वाटतं मनीष आहे त्या दिशेने. पुन्हा एकदा वेगाने टाकलं चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. चांगलं षटक हाताळलं गेलं. पाहूया आता शेवटचे 4 षटक आहेत अजूनही. या 4 षटकांमध्ये कोणता गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतो विनोद याच्यावर जबाबदारी आहे. पहिलं षटक जर पाहिलं 7 धावा आल्या आहेत मात्र एकही गडी बाद झाला नाही. एक प्लस पॉइंट आहे टीम बाउंड्री पलटण संघासाठी. विराज गमरे चांगल्या फॉर्म मध्ये मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली. गणेश डेटे तितकी जी काही ती फलंदाजी करू शकला नव्हता पण आता चान्स आहे. एक डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी एक महत्वपूर्ण लढत आहे. विनोद पहिला चेंडू. या ठिकाणी मात्र कोलबटा चेंडू होता. ऑन साइड चेंडूची बॅटची कडा घेतली गेली. मिड विकेटच्या चेंडू फील्ड होतोय का पाहावं लागेल. चेंडू फील्ड झालाय आणि 2 धावा या ठिकाणी मात्र मिळतील. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. विनोद मुंगेकर चांगला चेंडू तितक्या चांगल्या खेळून काढलाय. पाहायचंय यावेळी मात्र चेंडू फील्ड होईल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव मात्र मिळते. गणेश डेटे थोडस सेन्सिबल पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी देखील तितकी चांगली होते.
तो एक चौकार जर वगळला तर नंतर मध्ये चांगली क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. स्लोवर चेंडू होता, पूल केला जातो या ठिकाणी मात्र वाईड स्क्वेअर च्या दिशेने चेंडू जाईल आणि एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक एक धावावर मात्र थोडस भर दिला जातोय फलंदाजांकडून. विकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या इनिंग्स मध्ये. मॅच मध्ये जर बनायचं असेल कुठेतरी विकेट्स येणं खूप गरजेचं आहे. पण गणेश जेठे मला वाटतंय आज मूड बनवलं की थोडस सेन्सिबल खेळायचं आहे. थ्रो थोडासा खराब होता, लेझी पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चुकी झाली आहे. निलेश याने देखील चुकी केली आहे. जिकडे एक धाव मिळाली असती तिकडे मात्र 3 धावा मिळतील. अशा प्रकारच्या चुक्यांची गरज नाही आहे या सिच्युएशन मध्ये, कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. 3 धावा तुम्ही अशाच फ्री मध्ये दिल्यात त्यांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली ती 15. गोलंदाजी मार्कवर अभिषेक आंगणे. सतरा धावाची आवश्यकता आहे. थोडीशी सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हाफ चान्सेस जरूर क्रिएट झाले होते, पण या ठिकाणी पुन्हा वाईट झालं म्हणून चेंडू करायची सोडलाय. फलंदाजांनी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठं चेंडू या ठिकाणी एक आगळ्या शैलीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. विराज गमरे जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. पुढे सरसाट फटकारण्याचा प्रयत्न, हवे चेंडू जातोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. बॉल आले सर मॅचचा. पुन्हा एकदा लॉफ्ट केला ऑनसाइडच्या दिशेने चेंडू पाहायचा आहे किती धावा मिळत आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचा चेंडू आंगणे यांच्या षटकामधील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पुन्हा एकदा सेम स्ट्रोक, पण यावेळी पाहायचंय पुन्हा एकदा षटकार मिळतोय का. 6 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सुमित आणि या ठिकाणी सामना विजयी होतोय बाउंड्री पलटनचा संघ.